नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश नेहारे स्वागत करत आहे तुमचं युनिक करिअर अकॅडमी वर्धाच्या यूट्यूब चॅनलवर। बघा मित्रांनो, आपण पोलीस प्रशासन नावाचा पार्ट जो आहे याचा अगोदर एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे। हा तुम्हाला बघा सेकंड व्हिडिओ जो आहे आपण पोलीस प्रशासन PYQचा पार्ट 2 जो आहे तो व्हिडिओ आपण घेऊन आलेला आहे। मागच्या पार्टमध्ये बघा आपण 25 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता। त्याच्या पुढचे जे प्रश्न आहे ते आपण आजच्या पार्टमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्यांनी कोणी बघा पहिला पार्ट बघितलेला नाही त्यांना डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे, त्यांनी तो पार्ट जाऊन बघावा, त्यानंतर हा सेकंड पार्ट कंटिन्यू करावा। चला पुढच्या आपण जो आहे पार्ट मध्ये वेगळे वेगळे राहिलेले आपले प्रश्न जे आहेत जे पोलीस प्रश्न या पार्टवर विचारण्यात आलेले आहे ते प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न आपला या माध्यमातून राहणार। क्लिअर आहे? बघा मागच्या लेक्चरला आपण टोटल 25 प्रश्न जे आहेत ते कव्हर केलेले होते। आता त्याच्या पुढचे प्रश्न जे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत। लक्ष द्या इकडे। बघा मित्रांनो, पहिल्यांदा प्रश्न आपला जो विचारण्यात आलेला आहे आजचा बघा पहिला प्रश्न आहे पोलीस बँडस्टँड 2024 ला मित्रांनो आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। प्रश्न काय बघा, मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत यांनी विचारला। बघा मुंबई पोलीस आयुक्त म्हणून कोण आहे हे विचारण्यात आलेला आहे। हा प्रश्न जर तुम्ही बघा तर करंट अफेअर्स निगडीत हा प्रश्न तुम्हाला राहणार आहे। जर विचार करतो म्हटलं तर हे वेगवेगळे चेंज होत असतात। सध्या बघा मुंबई पोलीस आयुक्त जर कोण आहे ते आहे देवेन भारती। लक्षात ठेवायचं आहे देवेन भारती जे आहे सध्या आपले मुंबई पोलीस आयुक्त राहिलेले आहेत। जर तुम्हाला विचारलं लक्षात घ्या पोलीस महासंचालक सध्या कोण आहेत, लक्षात ठेवायचं बघा पोलीस महासंचालक तर त्या राहिलेल्या आहे रश्मी शुक्ला। रश्मी शुक्ला जे आहे त्या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक आहे, पहिल्या महिला DGP डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस। आणि तुम्हाला विचारला इथे लक्षात घ्या मुंबई पोलीस आयुक्त कोण आहे तर देवेन भारती जे आहे ते सध्या मुंबई पोलीस आयुक्त राहणार आहे। तर पोलीस पालघर बँडस्टँड 2024 ला मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे। पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ आपण। बघा पुढचा प्रश्न बघा, नेक्स्ट प्रश्न जर तुम्ही बघाल तर बघा तुम्हाला आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। एक तर बघा रे पुणे शहर चालक, परभणी पोलीस 2023 आणि आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। प्रश्न बघा काय आहे, पुढील पैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ आहे? आता तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्र पोलीस दलात सर्वोच्च पद म्हणजे पोलीस महासंचालक आणि सर्वात खाली जर आलो आपण तर शिपाई, सर्वात लास्ट वाला पद जर म्हटलं पण शिपाई राहणार आहे। इथे बघा 4 पद दिले आहे तुम्हाला। बघा पहिला आहे पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि लास्ट मध्ये बघा अप्पर पोलीस महासंचालक। या 4ही पदाचा जर तुम्ही विचार कराल लक्षात ठेवा तर सर्वात मोठं पद जे राहणार आहे ते आहे अप्पर पोलीस महासंचालक। पोलीस महासंचालक यांच्या खाली बघा अप्पर पोलीस महासंचालक जे यांचं पद राहते। या 4ही मध्ये लक्षात ठेवायचं आहे अप्पर पोलीस महासंचालक हे पद जे आहे सर्वात मोठे राहणार आहे। तुम्हाला माहित आहे जिल्हा स्तरावरील जर सर्वात मोठं पद जर विचारलं लक्षात ठेवा SP पोलीस अधीक्षक। लक्षात ठेवायचं आहे जिल्हा स्तरावरील सर्वात मोठं पद जर म्हटलं तर पोलीस अधीक्षक आणि हे जे आहे आपलं सर्वात मोठं पद जिल्हा स्तरावरचं राहणार आहे। आणि या 4 मध्ये जर तुम्हाला विचारलं सर्वात मोठं पद कोणतं आहे अप्पर पोलीस महासंचालक हे सर्वात मोठं पद जे आहे या 4 पदांमध्ये राहणार आहे। आणि जर विचारला तुम्हाला प्रश्न विचारते पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते, पोलीस महासंचालक जे आहे ते सर्वोच्च पद राहणार आहे। हा प्रश्न 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत PYQ ला रिपीट झालेला आहे। समजलाय? पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाण्याचा प्रयत्न करू आपण। पुढे काय प्रश्न, हा प्रश्न बघा नागपूर ग्रामीण पोलीस 2024, बीड पोलीस 2024, धुळे पोलीस 2023 ला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। प्रश्न बघा 10 पेक्षा अधिक वेळा मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे। प्रश्न काय लक्ष द्या इकडे बघा, त्यांनी दिलाय पोलीस दलातील खालील पदांचा चढता क्रम लावा। चढता क्रम लावायला तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे तर कोणता कोणता वरती वरती जाणार तुम्हाला माहित आहे। बघा रे सर्वात पहिला ऑप्शन आहे पोलीस महासंचालक। सगळ्यांना माहित आहे की महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद जे राहणार आहे ते राहणार आहे पोलीस महासंचालक। ज्या सध्या लक्षात ठेवा रश्मी शुक्ला मॅडम जे आहे त्या पोलीस महासंचालक राहणार आहे, ते सर्वोच्च आहे। आणि चढता क्रम लावायचा म्हणजे एंडिंगला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सर्वात वरती पोलीस महासंचालक याला पाहिजे। ऑप्शन नंबर 1 शेवटी राहणार तर एक इथे आहे, इथे एक आहे का नाही, इथे एक आहे का नाही, हे 2 ऑप्शन कटले। आता तुम्हाला बघा
एक तर राहणार ऑप्शन नंबर 1 किंवा 3 हे ऑप्शन नंबर तुम्हाला राहणार आहे. बघा पहिल्यांदा सर्वात वरती म्हटलं तर पोलीस महासंचालक, इथे बघा त्या खाली खाली आपण जो बघा सर्वात पहिले बघा सर्वात पहिल्या नंबरला यायला पाहिजे पोलीस अधीक्षक, ऑप्शन नंबर 3. सर्वात पहिले जे येणार बघा इथे ते येणार आहे पोलीस अधीक्षक, एसपी जे आहे ते पहिल्या नंबरला राहणार आहे, लक्षात ठेवा पोलीस अधीक्षक सर्वात खाली. त्यानंतर बघा पोलीस अधीक्षकच्या वरती जर आपण गेलो लक्षात ठेवा इथे तुम्हाला आहे विशेष उपमहानिरीक्षक नंबर 2, विशेष उप महानिरीक्षक लक्षात ठेवा विशेष उपमहानिरीक्षक हे सेकंड नंबरचं पद तुम्हाला राहणार आहे. तिसरं बघा रे विशेष पोलीस महानिरीक्षक, त्याच्यावरती बघा विशेष पोलीस महानिरीक्षक लक्षात ठेवायचा, यांना म्हणतो आपण आयजी विशेष पोलीस महानिरीक्षक हे पद त्याच्यावरती राहणार आहे. त्यानंतर आहे अप्पर पोलीस महासंचालक आणि लास्ट मध्ये पोलीस महासंचालक. याचा अर्थ बघा ऑप्शन नंबर 1 जे आहे हे आपलं उत्तर राहणार आहे. म्हणून बघा सर्वात खाली पोलीस अधीक्षक, विशेष उपमहानिरीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक, त्याच्यानंतर आहे अप्पर पोलीस महासंचालक आणि सर्वात वरती जर तुम्हाला विचारलं पोलीस महासंचालक ज्या सध्या रश्मी शुक्ला मॅडम राहणार आहे. यांच्या कधी कधी तुम्हाला बघा जे क्रोनॉलॉजिकल क्रम आहे त्या क्रमावर प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवायचे आहे. ते क्रम तुम्हाला माहित असणं अत्यंत आवश्यक राहणार आहे. क्लिअर आहे? पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा तुम्हाला विचारलेला आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी, लक्षात ठेवा कोणाचे म्हटलेला परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात. हा प्रश्न बघा तुम्ही. बुलढाणा बॅट्समॅन 2024, सोलापूर ग्रामीण चालक 2023 आणि आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय बघा पहिल्यांदा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी कोण असतात. तुम्हाला माहिती आहे बघा पहिल्यांदा सर्वात पहिले परिक्षेत्र म्हणजे काय तर लक्षात ठेवा रे ग्रामीण पोलीस यंत्रणा, लक्षात ठेवायचं आहे. ग्रामीण पोलीस यंत्रणा जी आहे महाराष्ट्र राज्यातली ते टोटल बघा 8 परिक्षेत्रामध्ये डिवाइड करण्यात आलेली आहे. आपली जेवढी पण ग्रामीण पोलीस यंत्रणा आहे ते 8 परिक्षेत्रामध्ये डिवाइड करण्यात आलेली आहे आणि या परिक्षेत्राचा प्रमुख जर तो राहते लक्षात ठेवायचा आहे ते राहतात विशेष पोलीस महानिरीक्षक, यांना म्हणतो बघा आयजी. इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस जे आहे हे परिक्षेत्राचे प्रमुख असतात आणि सध्या महाराष्ट्रात 8 परिक्षेत्र आहे. जर तुम्हाला आयुक्तालय विचारलं तर बघा 13 आयुक्तालय लक्षात ठेवायचं आहे. आयुक्तालय जर म्हटलं तर 13 आयुक्तालय आणि परिक्षेत्र जर म्हटलं तुम्हाला 8 परिक्षेत्र जे आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि त्याचा प्रमुख राहते लक्षात ठेवायचा आहे विशेष पोलीस महानिरीक्षक. इथे बघा पहिला ऑप्शन आहे पोलीस महासंचालक. महाराष्ट्र पोलीस दलातलं सर्वोच्च पद जर कोणतं ते राहणार आहे पोलीस महासंचालक आणि जिल्हा लेवलवर सर्वोच्च पद जर कोणतं ते राहणार आहे पोलीस अधीक्षक. जिल्हा लेवलवर जर विचारलं सर्वोच्च पद कोणते ते अधीक्षक राहणार आहे. तर या प्रकारे लक्षात ठेवा परिक्षेत्राचा प्रमुख जो राहते ते राहते विशेष पोलीस महानिरीक्षक. हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे, लक्षात ठेवायचा आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा आपल्याला हा प्रश्न तुम्हाला बघा सातारा पोलीस 2024 त्याच्यानंतर बघा सातारा पोलीस 2021 दोन्ही वेळा साताऱ्याला मित्रांनो हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात. उपअधीक्षक म्हणजे डीवायएसपी. बघा रे डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस जो राहते यांच्या खांद्यावर लक्षात ठेवा 3 स्टार लागलेले असते. लक्षात ठेवा 3 स्टार जे यांच्या खांद्यावर असतात डीवायएसपी डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस यांच्या खांद्यावर बघा 3 स्टार असतात. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं बघा डीवायएसपी ची निवड कोण करते. बघा निवड एक सरळ सेवेने आपलं एक तर होती एमपीएससी किंवा पदोन्नतीने सुद्धा बघा ठाणेदार वगैरे यांच्या पदोन्नतीने सुद्धा हे पद भरलं जाते. डीवायएसपी लक्षात ठेवायचं आहे निवड करते एमपीएससी किंवा पदोन्नतीने हे पद भरतात आणि ह्याच पदाच्या लक्षात ठेवा गणवेशामध्ये 3 स्टार यांच्या खांद्यावर असणार आहे. हा प्रश्न तुम्हाला साताऱ्याला विचारण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. हा प्रश्न बघा मित्रांनो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बघा प्रश्न जर विचार केला तुम्हाला नवी मुंबई, पुणे ग्रामीण, सातारा पोलीस, ठाणे शहर, सोलापूर ग्रामीण, सातारा आणि आतापर्यंत 30 पेक्षा मित्रांनो अधिक वेळा आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 30 पेक्षा अधिक वेळा. लक्ष द्या इकडे काय आहे बघा. प्रश्न आहे राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते. सिंपल आहे, सगळ्यांना माहिती आहे, लक्षात ठेवायचं आहे पोलीस महासंचालक डीजीपी.
डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस जे राहणार आहे हे राज्यातलं पोलीस दलातलं सर्वोच्च पद राहणार आहे आणि सध्या आपल्या डीजीपी जे राहणार आहे त्या आहे रश्मी शुक्ला मॅडम. लक्षात ठेवा, रश्मी शुक्ला मॅडम जे आहे त्या सध्या आपल्या डीजीपी राहणार आहे, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. ज्या होत्या बघा पहिल्या महिला डीजीपी. लक्षात ठेवायचं आहे, त्या जर कोण राहिल्या म्हटलं तर लक्षात ठेवायचं आहे पहिल्या महिला डीजीपी राहिलेल्या आहे. कोण म्हटलं तर रश्मी शुक्ला, पोलीस महासंचालक. लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र राज्यातलं सर्वोच्च पद राहणार आहे. तुम्हाला माहित आहे आयुक्तालयाचा प्रमुख. लक्षात ठेवा आयुक्तालय जे आहे याचा प्रमुख जर म्हटलं तर पोलीस आयुक्त आणि विशेष महानिरीक्षक जर म्हटलं तुम्हाला ज्यांना म्हणतो आपण आयजी, हे लक्षात ठेवायचं आहे परिक्षेत्राचे प्रमुख. जे आपलं परिक्षेत्र राहते त्या परिक्षेत्राचे प्रमुख जर कोण आहे ते राहतात लक्षात ठेवा विशेष पोलीस महानिरीक्षक आपल्या परिक्षेत्राचे प्रमुख राहणार आहे. याचा अर्थ लक्षात घ्या तुम्हाला. पोलीस महासंचालक सर्वोच्च पद जर म्हटलं तर पोलीस महासंचालक, आयुक्तालयावर राहते पोलीस आयुक्त आणि परिक्षेत्रावर जर विचारलं तुम्हाला का प्रमुख कोण राहते पोलीस महानिरीक्षक. आणि तुम्हाला माहित आहे आयुक्तालय महाराष्ट्रामध्ये 13 आणि परिक्षेत्र जर विचारलं मित्रांनो 8 परिक्षेत्र जे आहे ते आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. 30-40 वेळा अधिकपर्यंत प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्हाला राहणार. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. बघा नेक्स्ट प्रश्न तुम्हाला सुद्धा बघा पुन्हा रे नाशिक शहर, पुणे शहर, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि 10 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा प्रश्न काय, पोलीस दलातील पदांच्या वाढत्या ज्येष्ठतेप्रमाणे योग्य पर्याय निवडा. बघा वाढत्या म्हटलेलं आहे, काय आहे बघून घ्या. पहिल्यांदा सर्वात पहिले काय काय राहते लक्षात घ्या. बघा पहिल्यांदा सर्वात पहिले आपल्या इथे राहते शिपाई, त्याच्यानंतर नाईक. पण नाईक नावाचं पद आता कॅन्सल करण्यात आलेलं आहे, आता सध्या नाईक नाही. बघा पहिले शिपाई, त्यानंतर नाईक, त्यानंतर ते कॉन्स्टेबल. लक्षात ठेवायचं आहे त्यांचं प्रमोशन जे आहे ते कॉन्स्टेबल. कॉन्स्टेबल नंतर बघा रे APSI, त्याच्यानंतर होते लक्षात ठेवायचं आहे PSI. लक्षात ठेवा बघा पहिल्यांदा शिपाई, नाईक, कॉन्स्टेबल, APSI लक्षात ठेवायचं आहे, त्यानंतर PSI, त्याच्यानंतर बघा API. PSI च्या वरती राहते API आणि लक्षात ठेवा ते API च्या वरती जर व्यक्ती कोण राहणार आहे तो राहते ठाणेदार, ज्याला म्हणतो आपण PI पोलीस इन्स्पेक्टर किंवा ठाणेदार. तर बघा ठाणेदार पण रचना बघू पहिल्यांदा शिपाई, त्यानंतर नाईक, आता नाईक राहिलाय का नाही, त्यानंतर आहे कॉन्स्टेबल, त्यानंतर आहे APSI, त्यानंतर PSI, त्यानंतर API आणि लास्ट मध्ये आपल्याला ठाणेदार म्हणजे PI राहणार आहे. आता इकडे बघा यांनी काय विचारलंय. सर्वात पहिले येणार शिपाई, नाईक येणार का नाही, नाईक येणार का नाही, शिपाई शिपाई. शिपायाचा काय होतं रे नाईक, नाईकचा हवालदार, हवालदारचा सहाय्यक फौजदार. याचा अर्थ ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट उत्तर राहणार आहे. इकडे बघून घ्या एक वेळा पहिल्यांदा शिपाई, शिपाईचा नाईक, पण नाईक नावाचं पद सध्या आपल्या पोलीस दलात उपलब्ध नाही, त्याला रद्द करण्यात आलेलं आहे. म्हणून शिपाईचा तर डायरेक्ट होणार कॉन्स्टेबल, APSI, PSI, API आणि लास्ट मध्ये लक्षात ठेवा PI राहतात, ज्यांना म्हणतो आपण ठाणेदार. यांच्यावर मग DYSP राहते, SDPO सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर, आणि त्याच्यावरती जर गेलो आपण तर लक्षात ठेवा SP जे आहे ते आपल्या जिल्हा अधीक्षक म्हणून जे आहे काम बघतात. या प्रकारे बघा SP पर्यंतची रचना राहणार आहे. हा प्रश्न तुम्हाला खूप वेळा रिपीट झालेला आहे, समजला आहे ना, महत्वाचा आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा. नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो आपल्याला परभणी पोलीस 2024, नागपूर ग्रामीण पोलीस 2018 आणि आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा रे, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख रिकामी जागा असतात. जिल्हा स्तरावर, जिल्हा स्तरावर सगळ्यांना माहित आहे पोलीस अधीक्षक जो आहे तो जिल्हा स्तरावरचा सर्वोच्च पोलीस अधिकारी राहणार आहे, ज्याचं म्हटलं तर पोलीस अधीक्षक. बघा इकडे लक्ष द्या पहिल्यांदा, राज्यातील सर्वोच्च अधिकारी. बघा राज्यातील सर्वोच्च जर विचारलं तुम्हाला अधिकारी कोणता राहणार आहे ते राहते पोलीस महासंचालक. लक्षात ठेवा राज्यातील सर्वोच्च जर विचारलं आपल्याला पोलीस महासंचालक. पुढे बघा आयुक्तालय, आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण 13 आयुक्तालय आहे आणि 13 आयुक्तालयावर लक्षात ठेवा तर ते राहतात अधिकारी, ज्यांचं नाव आहे पोलीस आयुक्त. लक्षात ठेवा पोलीस आयुक्त जे आहे ते आयुक्तालयावर राहते, प्रमुख जर म्हटलं तर पोलीस आयुक्त. त्यानंतर राहते परिक्षेत्र. परिक्षेत्राचा विचार केला तर महाराष्ट्रात 8 परिक्षेत्र आहे ग्रामीण भागावर रचना ठेवासाठी. लक्षात ठेवायचं 8 परिक्षेत्रात आपण त्याला डिवाइड केलेला आहे आणि या परिक्षेत्राचा प्रमुख राहते विशेष पोलीस महानिरीक्षक. लक्षात ठेवा
परिक्षेत्राचे प्रमुख जर म्हटलं तुम्हाला तर विशेष पोलीस महानिरीक्षक, आणि जिल्ह्यावर जर कोण राहते तर पोलीस अधीक्षक जो आहे तो जिल्हा लेवलचा प्रमुख अधिकारी राहणार आहे. बघा, राज्यातील सर्वोच्च पोलीस महासंचालक, आयुक्तालयावर राहते पोलीस आयुक्त, आणि परिक्षेत्रावर राहणार मित्रांनो विशेष पोलीस महानिरीक्षक हा परिक्षेत्राचा प्रमुख राहते. आयुक्तालय आपले किती आहे म्हटलं तर 13, परिक्षेत्र किती आहे तर 8 परिक्षेत्र जे आहे ते आपल्या राज्यामध्ये राहणार आहे. तर हा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, जिल्हा अधीक्षक जे आहे हे याचे प्रमुख राहणार आहे. समजलाय? ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा रे, आपल्याला हा प्रश्न आतापर्यंत लक्षात घ्यायचा आहे, किती वेळा विचारला बघा इथे. पहिल्यांदा नवी मुंबई पोलीस 2017 आणि सांगली पोलीस 2018 ला आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा प्रश्न काय, पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते. बघा इथे लक्षात द्या, 17 आणि 18 ला दोन्ही प्रश्न विचारला आहे. पोलीस कॉन्स्टेबलचं प्रमोशन काय होणार आहे. बघा, पोलीस कॉन्स्टेबल जर राहिला तर पहिले ते बघा मेजर नाही, लान्स पोलीस कॉन्स्टेबल असं पद आहेच नाही, त्याचं होणार हेड कॉन्स्टेबल. लक्षात ठेवा, याचं जर म्हटलं मला हेड कॉन्स्टेबल. शिपाई त्याचं कॉन्स्टेबल किंवा हेड कॉन्स्टेबल, त्याच्यावरती APSI, त्यानंतर PSI, त्याच्यानंतर जर लक्षात ठेवा API, आणि शेवटी राहते ठाणेदार. हेड कॉन्स्टेबल जे आहे ते लक्षात ठेवणार आहे. पुढे बाकी झाला, इथे काही तेवढं डिटेलमध्ये जाणून घ्यायची आवश्यकता नाही. पुढे बघा, हा प्रश्न बघा मित्रांनो, मुंबई लोहमार्ग पोलीस 2023, गोंदिया SRPF 2023, नवी मुंबई SRPF 2016 आणि मुंबई लोहमार्ग 2017 अकोलाला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा रे, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ, बघा इथे शब्द विचारलाय केवळ, आणि केवळ पदोन्नतीनेच भरले जाते. म्हणजे त्याला म्हणायचं आहे का असं कोणतं पद आहे ज्या पदासाठी एक्झाम घेतली जाते. तुम्हाला माहिती आहे, बघा PSI बनायचं आहे तर आपल्याला MPSC मधून तुम्हाला कंबाईन द्यावी लागतात, तेव्हा आपण PSI बनतो. DYSP आपल्याला राज्य सेवा नावाची एक्झाम क्रॅक करावी लागते, तेव्हा आपण DYSP बनतो. तसंच बघा इथे त्यांनी विचारलंय का असं कोणतं पद आहे जे कोणत्याच एक्झामनं भरलं जात नाही, त्यासाठी फक्त तुम्हाला पदोन्नतीने जावं लागते. बघा इथे विशेष पोलीस उपनिरीक्षक नाही, यासाठी आपण MPSC जातो, हे येणार नाही. पोलीस उपाधीक्षक MPSC भरता येते, पोलीस अधीक्षक UPSC भरता येते, त्यामुळे उरले आहे पोलीस निरीक्षक, ठाणेदार किंवा PI. बघा रे, पोलीस इन्स्पेक्टर ज्यांना आपण ठाणेदार किंवा PI म्हणून सुद्धा ओळखलं जातो, लक्षात ठेवायचं आहे हे पद फक्त आणि फक्त केवळ पदोन्नतीनेच भरलं जाते. इकडे लक्षात द्या. बघा PSI जर लागले, तुम्ही लक्षात घ्या, PSIचं प्रमोशन राहते API, आणि APIचं प्रमोशन राहते मित्रांनो PI. म्हणजे PI साठी तुम्हाला बघा कोणती एक्झाम द्यावी लागत नाही, हे पद फक्त पदोन्नतीनेच भरलं जाते. आणि तोच प्रश्न त्यांनी विचारलाय का खालीलपैकी असं कोणतं पद आहे जे फक्त आणि फक्त केवळ पदोन्नतीनेच भरलं जाते. त्याचं उत्तर येणार बघा पोलीस निरीक्षक. समजलाय? पुढे चला. नेक्स्ट प्रश्न बघा रे मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला बघा पालघर पोलीस 2023 आणि आतापर्यंत 10 पेक्षा अधिक वेळा जो आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय बघा रे, महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही. आता प्रश्न त्यांनी विचारलाय का आपलं जे पोलीस दल आहे महाराष्ट्राचं, या पोलीस दलात कोणतं पद नाही आहे. काय आहे लक्ष द्या इकडे. बघा पोलीस शिपाई आहे, हवालदार आहे, फौजदार आहे, 3 आहे. मग लान्स नाईक आहे का? नाही. लान्स नाईक नावाचं पद आर्मी मध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पोलीस दलामध्ये यासारखं पद राहिलेलं नाही. प्रश्न होता तुम्हाला खालीलपैकी कोणतं पद पोलीस दलात नाही, तर लक्षात ठेवा लान्स नाईक किंवा नाईक नावाचं पद सुद्धा आता बघा आपल्या पोलीस दलात राहणार नाही. पोलीस शिपाई, हवालदार, फौजदार 3 पद आढळतात, पण हे वाला पद जे आहे लान्स नाईक हे पद महाराष्ट्र पोलीस दलात आढळत नाही. तोच प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. पुढे बघा नेक्स्ट प्रश्नाकडे चला. हा प्रश्न बघा मित्रांनो थोडंसं तुम्हाला किचकट वाट असेल पण सोपी आहे, सांगतो तुम्हाला. बघा पुणे शहर चालक 2023, नवी मुंबई आणि भंडारा इथे सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा रे, वरील जे आहे यांचा खालून वरपर्यंत पदानुक्रम लावा. खालून वरपर्यंत आपल्याला पदानुक्रम लावायचा आहे. इथे बघा पहिल्यांदा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नाईक, पोलीस उपअधीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा सर्वात खाली आहे पोलीस नाईक. पहिल्या नंबरचं जे पद राहणार आहे ते राहणार आहे बघा खाली पोलीस नाईक. पोलीस नाईकच्या वरचं जर तुम्ही जाल तर बघा तुम्हाला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. बघा हे ते दुसऱ्या नंबरला रे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. बघा हे दुसरं पद राहणार आपला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.
तिसऱ्या नंबरला गेलो बघा इथे तुम्हाला सहाय्यक पोलीस निरीक्षक नंबर 3 मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्यांना आपण ओळखतो API लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यावरती बघा पोलीस उप अधीक्षक हे जे चौथ्या नंबरचं पद राहणार आहे लक्षात ठेवा ते राहणार आहे पोलीस उप अधीक्षक. 4 आहे बघा. पहिले पोलीस नाईक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि लास्ट मध्ये पोलीस उप अधीक्षक. किती पद झाले आहेत? 4. क्रम बघा. पहिल्यांदा पोलीस नाईक आहे. पोलीस नाईक म्हणजे क, तर क कुठे येते बघा 1 2 इथे आहे का? नाही, कॅन्सल. इथे आहे का? नाही, हे सुद्धा कॅन्सल. म्हणजे 2 किंवा 3 पैकी तुम्हाला उत्तर राहणार आहे. पोलीस नाईक नंतर मी सांगितलं आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजे बघा क नंतर याला पाहिजे अ, क च्या नंतर अ इथे आहे की नाही? आहे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. हे आपलं 37 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. तर कधी कधी काय होते प्रश्न सरळ विचारा थोडेसे फिरून विचारण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला ऑप्शनचा आधार घेऊन सॉल्व्ह करायचा आहे. क्लिअर आहे का? पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ आपण. बघा नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो आपल्याला धाराशिव चालक 2021 आणि बुलढाणा चालक 2021 ला सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा काय रे? पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशात खांद्यावर काय काय असते? पोलीस निरीक्षक PI बघा इथे PI यांच्या गणवेशात काय काय असते बघा. पहिली तर राहते 3 स्टार, त्यानंतर लाल निळी फीत आणि लिहून राहते MPOSE महाराष्ट्र पोलीस सेवा. पोलीस निरीक्षक यांच्या खांद्यावर 3 स्टार असतात. इकडे लक्ष द्या. पहिल्यांदा पोलीस निरीक्षक जे आहे मी तुम्हाला सांगितलं बघा पोलीस निरीक्षक यांच्या खांद्यावर तुम्ही लक्षात ठेवा 3 स्टार, त्याच्यानंतर लाल निळी फीत आणि MPOSE लिहून राहते. आणि हे पद बघा केवळ पदोन्नतीनेच बघा पदोन्नतीनेच लक्षात ठेवायचं आहे हे पद भरलं जाणार आहे ज्याचं नाव जर म्हटलं तर पोलीस निरीक्षक. त्यानंतर आहे पोलीस उपनिरीक्षक. लक्षात घ्या मित्रांनो पोलीस उपनिरीक्षक जे राहणार आहे यांच्या खांद्यावर 2 स्टार जे आहे ते असतात. लक्षात ठेवा पोलीस उपनिरीक्षक यांच्या खांद्यावर 2 स्टार. त्याच्यानंतर बघा DYSP डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस जे राहते लक्षात ठेवा यांच्या खांद्यावर फक्त 3 स्टार असतात. लाल निळी फीत वगैरे राहत नाही, फक्त 3 स्टार आणि MPOSE लिहून राहते. DYSP 3 स्टार, पोलीस निरीक्षक 3 स्टार, पोलीस उपनिरीक्षक 2 स्टार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्षात ठेवा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्षात ठेवायचं आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहणार आहे यांच्या खांद्यावर 1 स्टार जो आहे तो राहते. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 1 स्टार, पोलीस उपनिरीक्षक 2 स्टार, DYSP 3 स्टार आणि पोलीस निरीक्षक जर म्हटलं तुम्हाला तर 3 स्टार जे लक्षात ठेवा त्यांच्या खांद्यावर राहणार आहे. त्याचबरोबर लाल निळी फीत आणि लिहून राहते रे MPOSE. हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लक्षात ठेवा 3 स्टार, लाल निळी फीत आणि MPOSE. हे माहीत असायला पाहिजे कोणाच्या खांद्यावर किती स्टार असतात. पुढे चला नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो तुम्हाला सातारा पोलीस 2024 महाराष्ट्र पोलीस ध्वजातील हे पारंपरिक चिन्ह आहे. सगळ्यांना माहिती आहे पारंपरिक चिन्ह कोणतं? पंचकोनी तारा. लक्षात ठेवा पंचकोनी तारा जे आहे महाराष्ट्र पोलीस ध्वजातील आपलं जे चिन्ह राहणार आहे त्याचं नाव म्हटलं तर पंचकोनी तारा. बघा पहिल्यांदा ध्वज जर विचारला तर सगळ्यांना माहिती आहे कधी स्वीकारला? 2 जानेवारी 1961 ला महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज स्वीकारला. कोणाच्या हस्ते? पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते जो आहे हा ध्वज स्वीकारण्यात आलेला होता 2 जानेवारी 1961. याच दिवशी आपल्या पोलीस दलाची पुनर्रचना व स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणून बघा 2 जानेवारी हा दिवस लक्षात ठेवा तुम्हाला एक तर आहे पोलीस रेजिंग डे, पोलीस रेजिंग डे किंवा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस. लक्षात ठेवा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून जो आपण याला साजरा करतो कधी म्हटलं तर 2 जानेवारी. याच्यावर अभय चिन्ह जर म्हटलं तुम्हाला एक तर आहे पंचकोनी तारा, त्यामध्ये हाताचा पंजा हे अभय चिन्ह राहणार आहे आणि ब्रीद वाक्य आहे पोलीस दलाचं सदरक्षणाय खलनिग्रहणाय. या प्रकारे बघा हा प्रश्न तुम्हाला विचारला होता काय राहू शकते तर पंचकोनी तारा. समजलाय? पुढे चला नेक्स्ट बघा तुम्हाला प्रश्न विचारलाय सोलापूर SRPF 2024 आणि सातारा पोलीस 2024 ला मित्रांनो हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न बघा महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कुठे आहे? आता हा जो प्रश्न लक्षात ठेवायचा IMP राहणार आहे का महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कुठे आहे? पुणे. बघा इथे पुणे जे आहे पुणेला जिथे लक्षात ठेवा
महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी यांचं मुख्यालय जर म्हटलं तर पुणेला राहणार आहे. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी एकाच आहे का? नाही. बघा त्याच्यानंतर बघा पहिल्या नंबरला CID, त्यानंतर आहे कारागृह. बघा रे पहिल्या नंबरला CID, त्यानंतर आहे कारागृह, त्यानंतर आहे महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी. यांचं जरी मुख्यालय तुम्हाला विचारलं का कुठे राहणार आहे तर लक्षात ठेवा यांचं सुद्धा मुख्यालय आपल्याला माहित असायला पाहिजे का हे सुद्धा मुख्यालय लक्षात ठेवायचं आहे पुणेलाच राहणार आहे. कोणाकोणाचं बघा पहिल्यांदा महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, त्यानंतर आहे CID, त्यानंतर आहे कारागृह. या तिघांचे मुख्यालय जर तुम्हाला विचारलं मित्रांनो लक्षात ठेवा या तिघांचे मुख्यालय आपल्याला माहित असायला पाहिजे का हे जे तीनही आहे या तिघांचं मुख्यालय पुणेला आहे. पुन्हा बघा हे काय रे महाराष्ट्र पोलीस संशोधन. लक्षात ठेवा काय म्हटलं म्हणाला पोलीस संशोधन केंद्र, महाराष्ट्र पोलीस संशोधन केंद्र. लक्ष द्या इकडे बघा महाराष्ट्र पोलीस संशोधन केंद्र. लक्ष द्यायचं आहे महाराष्ट्र पोलीस संशोधन केंद्र जे आहे याचं सुद्धा मुख्यालय कुठे आहे तर पुणेला राहणार आहे. 3 ठिकाण बघा पहिले काय CID, त्यानंतर कारागृह, त्यानंतर महाराष्ट्र पोलीस संशोधन केंद्र 3 आणि महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी या 4 याचं मुख्यालय पुणेला राहणार आहे. हा प्रश्न विचार तुम्हाला का महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी यांचं मुख्यालय कुठे राहणार आहे तर लक्षात ठेवा पुणे. स्थापना 2009 ला जे आहे या महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीची स्थापना करण्यात आलेली आहे 2009 आणि 3 ठिकाणी लक्षात ठेवा पुन्हा 3 म्हणतो यांचे मुख्यालय याच ठिकाणी पुणेला आहे CID, कारागृह, महाराष्ट्र पोलीस संशोधन केंद्र. क्लिअर आहे? पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा तुम्हाला विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्रात अंगुली मुद्रेचे पोलीस तपासात उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरतात. लक्षात ठेवा एम्बिस नावाची कार्यप्रणाली जी आहे ते वापरली जाते. लक्षात ठेवा महाराष्ट्रात अंगुली मुद्रेचे पोलीस तपासात उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरली जाते त्याचं नाव आहे एम्बिस. लक्षात ठेवायचं आहे ऑटोमोडेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक. लक्षात ठेवायचं आहे बघा ऑटोमोडेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम नावाने ओळखलं जाते एम्बिस आणि ही एम्बिस प्रणाली लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्यात वापरली जाते. बघा एम्बिस प्रणालीचा वापर करणारे बघा पहिले राज्य जे राहणार आहे ते राज्य होते बघा महाराष्ट्र. लक्षात ठेवा महाराष्ट्र या प्रणालीचा वापर करणारं पहिलं राज्य राहणार आहे एम्बिस. यानुसार बघा गुन्हेगाराचे जर तुम्हाला म्हटलं कोणते फिंगरप्रिंट आहे किंवा हाताचे ठसे आहे कोणत्याही प्रकारच्या या सिस्टीमच्या माध्यमातून आपण घेतो आणि असं करणारं देशातलं पहिलं राज्य जर कोणता ही सिस्टीम वापरणारं एम्बिस ते राज्य होतं महाराष्ट्र. लक्षात ठेवा तर ही आधुनिक कार्यप्रणाली वापर करणारं राज्य आहे महाराष्ट्र त्याचं नाव आहे एम्बिस. लक्षात ठेवायचं आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा तुम्हाला छत्रपती संभाजीनगर पोलीस 2024 ला मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय बघा तुम्हाला ATS कशाचा शॉर्ट फॉर्म आहे. सिंपल होता ATS म्हणजे होते अँटी टेररिझम स्क्वॉड. बघा आपल्या राज्यामध्ये जो आहे दहशतवाद विरोधीसाठी एक जे संघटना काम करते किंवा एक पोलीस दल आहे अँटी टेररिझम स्क्वॉड. लक्षात ठेवा पोलीस दल आहे ATS म्हणजे तुम्हाला अँटी टेररिझम स्क्वॉड हे तुम्हाला विचारतात. ATS चा फुल फॉर्म विचारला ATS म्हणजे होते अँटी टेररिझम स्क्वॉड. पुन्हा विचारते बघा रे पहिला NIA म्हणजे होते बघा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. NIA चा फुल फॉर्म जर विचारला लक्षात ठेवा मित्रांनो NIA म्हणजे होते नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. त्यानंतर बघा दुसरा जर तुम्हाला विचारला तुम्हाला लक्षात ठेवायचा एक एक प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बघा एक आहे CID क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. बघा क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. CID जर तुम्हाला विचारलं CID चा फुल फॉर्म काय काय आहे लक्षात ठेवा क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणजे होते CID. त्यानंतर बघा रे CBI. लक्षात ठेवायचं CBI विचार तुम्हाला सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. लक्षात ठेवा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. CID चा फुल फॉर्म जर विचारला लक्षात ठेवा CBI जर म्हटलं तर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. 3 झाले बघा. NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे होते NIA. CID म्हणजे होते क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. CBI म्हणजे होते रे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. पुढे बघा MPA विचारते MPA म्हणजे काय महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. MPA चा जर तुम्हाला फुल फॉर्म विचारला लक्षात ठेवा MPA म्हणजे काय तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. इथे विचारला ATS म्हणजे होते अँटी टेररिझम स्क्वॉड. लक्षात ठेवा ATS जर म्हटलेला अँटी टेररिझम स्क्वॉड. इथे बघा NIA
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. CID म्हणजे होते क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. त्याच्यानंतर बघा CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. आणि MPA म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी जे आहे त्या नाशिकला राहणार आहे. MPA त्याचा फुल फॉर्म आहे. आणि कुठे आहे म्हटलं तर नाशिक, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. हा प्रश्न होता ATSचा फुल फॉर्म, शॉर्ट फॉर्मचा फुल फॉर्म काय आहे किंवा ATS म्हणजे काय, अँटी टेररिझम स्क्वॉड. क्लिअर आहे. पुढे चला. नेक्स्ट प्रश्न मित्र बघा आपल्याला, अहिल्यानगरला आला, धुळे आहे, हिंगोली, मुंबई लोहमार्ग, धुळे. 40 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत प्रश्न रिपीट आहे. 40 पेक्षा अधिक वेळा प्रश्न काय बघा. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी लक्षात ठेवायचं आहे, खालीलपैकी कुठे आहे. सगळ्यांना माहित आहे नाशिक. नाशिकला लक्षात ठेवायला आपल्याला MPA महाराष्ट्र पोलीस अकॅडमी जे आहे ते राहणार आहे. आणि बघा राष्ट्रीय पोलीस अकॅडमी विचारते तुम्हाला, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी. जर राष्ट्रीय पोलीस अकॅडमी विचारलं तर लक्षात ठेवा हैदराबाद. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी जे आहे ते आहे हैदराबाद. आणि आपल्याला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे तर नाशिक. नाशिकला राहणार आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. जर म्हटलं नाशिक, इथे बघा रे PSI किंवा DYSP असतात यांचे जे आहे प्रशिक्षण दिले जाते किंवा यांना जे आहे प्रशिक्षण दिले जाते. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे PSI किंवा DYSP यांचे ट्रेनिंग सेंटर म्हणजे MPA महाराष्ट्र पोलीस अकॅडमी जे नाशिकला आहे. आणि राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हैदराबादला आहे, ज्यांचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हैदराबाद. ही अकॅडमी हैदराबादला आहे. आणि महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकला राहणार आहे. पुणेला सांगितलं तुम्हाला बघा, पुणेला 4 याचे आपले जे मुख्यालय होते. कोणते कोणते सांगतो बघा. पहिल्यांदा सर्वात पहिले रे CID, दुसरा आहे कारागृह, तिसरं होतं महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी. लक्षात ठेवा काय म्हटलं म्हणाला, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी 3 नंबर राहणार आहे. पहिल्या नंबरला CID, त्यानंतर कारागृह, त्यानंतर महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी. आणि चौथा बघा महाराष्ट्र संशोधन केंद्र किंवा महाराष्ट्र पोलीस संशोधन केंद्र. लक्षात ठेवा महाराष्ट्र पोलीस संशोधन केंद्र. हे टोटल जर म्हटलं तुम्हाला 4 तर बघा CID, कारागृह, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी आणि महाराष्ट्र पोलीस संशोधन केंद्र हे आपल्याला पुणे. MPA महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे नाशिक, जिथे PSI किंवा DYSP यांना ट्रेनिंग दिले जाते. आणि राष्ट्रीय पोलीस अकॅडमी ज्याचं नाव बघा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी जे आहे ते आहे हैदराबाद. हा प्रश्न तुम्हाला विचारला होता. 40 पेक्षा अधिक वेळा मित्रांनो प्रश्न रिपीट झालेले आहे. माझं तुम्हाला वारंवार सांगण्यात का प्रश्न रिपीट होत आहे. म्हणूनच बघा आपण एक स्पेशल PYQ सिरीज जी आहे चालू केलेली आहे. ज्या लोकांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. असे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू येत राहणार. आपण अजून सायन्सचे व्हिडिओ घेऊन येणार आहे, पॉलिटी आहे, पंचायत राज आहे, सगळेच व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पुढे बघा मराठीच्या शॉर्ट ट्रिक्स आहे, मराठीचे सुद्धा PYQ एक्सप्रेशन आपल्याला अपलोड करायचे आहे. तर ज्यांनी कोणी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा नेक्स्ट प्रश्न बघा तुम्हाला, मुंबई SRPF 2024 सातारा आणि 10 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न आतापर्यंत रिपीट झालेला आहे. प्रश्न काय बघा, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, बघा इथे दहशतवादी जो हल्ला झाला होता 26 नोव्हेंबर 2008 त्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने ही यंत्रणा स्थापित केलेली आहे, ज्याचं नाव लक्षात ठेवा फोर्स 1. बघा 2008ला 26 नोव्हेंबर 2008ला एक महाराष्ट्रामध्ये किंवा भारतावर एक प्रचंड मोठा मुंबईमध्ये एक दहशतवादी हल्ला झाला होता. आणि त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लक्षात ठेवायचं आहे का आपण एक नवीन संघटना 2010ला स्थापन केलेली आहे, तिचं नाव आहे फोर्स 1. बघा रे हे जे आहे NSG जे आहे ना, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, त्यांच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेली संघटना म्हणजे फोर्स 1, ज्याची स्थापना झाली आहे 2010. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेली संघटना जर म्हटलं तर फोर्स 1, जे महाराष्ट्रातील एकमेव कमांडो पथक आहे. सध्याच्या कंडिशनमध्ये एकमेव कमांडो पथक जर विचारलं तर लक्षात ठेवा फोर्स 1 हे आपलं कमांडो पथक राहणार आहे. हाच प्रश्न तुम्हाला विचारला होता. इथे बघा रे NIA आलेला आहे. NIA तुम्हाला माहित आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. बघा NIAचा जर फुल फॉर्म विचारला लक्षात ठेवा मित्रांनो, तो राहणार आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. दहशतवाद घटनांचा तपास करणारी सर्वोच्च संघटना जर म्हटलं तर NIA, दहशतवाद घटनांचा तपास करणारी. पुढे आहे रे CBI. CBI बघा क्राईम ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. CBI ला म्हणतो बघा क्राईम ब्युरो
ऑफ इन्व्हेस्टिगेशन. लक्षात ठेवा, सीबीआयचा अर्थ म्हटलं मला क्राईम ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. त्याच्यानंतर बघा आयबी. आयबी म्हणजे ते इंटेलिजन्स ब्युरो. लक्षात ठेवा रे, आयबीचा अर्थ जर म्हटलं तुम्हाला इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे होते आयबी. आता बघा, भारताच्या 2 गुप्तचर संघटना राहणार आहे. बघा इकडे आपल्या जर विचार केला तर बघा, गुप्तचर संघटना भारताच्या 2 गुप्तचर संघटना आहे. त्यामध्ये बघा रे, एक राहते अंतर्गत आणि एक राहते बहिर्गत. बघा ते लक्ष द्या इकडे. अंतर्गत जर तुम्हाला विचारलं तर अंतर्गत काम करते आपली आयबी, आणि बहिर्गत मध्ये आपली जे रिसर्च किंवा आपली गुप्तचर संघटना काम करणार आहे तिचं नाव आहे रॉ. अंतर्गत साठी आयबी, बहिर्गत साठी रॉ. आयबी म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉ म्हणजे होते रिसर्च अँड अनालिसिस विंग. बघा इथे लिहितो, रिसर्च अँड अनालिसिस. लक्षात ठेवा, रिसर्च अँड अनालिसिस विंग जे आहे या नावाने ओळखली जाते रॉ. रॉ म्हणजे होते रिसर्च अँड अनालिसिस विंग. हे बहिर्गत, भारताच्या बाहेर गुप्तचर संघटना काम करते. भारताच्या अंतर्गत बाबीसाठी बघा आयबी नावाची संघटना काम करणार आहे. तर तुम्हाला प्रश्न इथे बघा, कोणती संघटना स्थापन केली? फोर्स 1 2010 ला. एनआयए म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, सीबीआय क्राईम ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, आयबी म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो, आणि रॉचा जर कधी कधी फुल फॉर्म आला, रॉ म्हणजे होते रिसर्च अँड अनालिसिस विंग. समजलाय? प्रश्न विचारले जाऊ शकतात. गुप्तचर संघटनेवर सुद्धा प्रश्न आलेला आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. हा प्रश्न पुन्हा रिपीट झालेला आहे. तुम्हाला सांगितलं तर म्हणतं, नाशिक शहर पोलीस 2024, 17 आणि 15 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला रिपीट झालेला आहे. प्रश्न बघा काय, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? शहरात. आताच मागच्या 2 लेक्चर पासून 2 प्रश्नामध्ये आपल्याला डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. पुणे. सगळ्यांना माहिती आहे पुणे जे आहे, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कुठे आहे? तर पुणे. पुणेला एकच आहे का? नाही. मी सांगितलं बघा, पुणेला पहिल्यांदा CID कारागृह, आणि तिसरं बघा पोलीस संशोधन केंद्र. लक्षात ठेवा, पोलीस संशोधन केंद्र 3. CID कारागृह, पोलीस संशोधन केंद्र, टोटल 3. आणि चौथं बघा, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी हेच मुख्यालय कुठे आहे? तर पुणे शहरामध्ये राहणार आहे. MPA महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, जिथं आपण PSI किंवा DYSP लोकांना ट्रेनिंग देतो, लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं जे आहे MPA महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर नाशिक. आणि एक बघा हैदराबाद. हैदराबादला सांगितलं तुम्हाला राष्ट्रीय पोलीस अकॅडमी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी जे आहे ते कोणत्या ठिकाणी आहे? तर राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आपली राहणार आहे हैदराबादला आहे. राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे म्हटलं तर हैदराबाद. क्लिअर आहे का? बघा, पुणेला जर म्हटलं 4, CID कारागृह, पोलीस संशोधन केंद्र आणि महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी. हैदराबादला आहे राष्ट्रीय पोलीस अकॅडमी, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हैदराबाद. आणि महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मित्रांनो कुठे आहे? नाशिकला आपली राहणार आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 20 प्रश्नांना डिकोडिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रश्नाचे बघा प्रॉपरली अनालिसिस करून घेतलाय, कुठे काय विचारलंय, कशा आधारे पुन्हा प्रश्न याच्यावर नवीन प्रश्न तयार होऊ शकतात. आणि तुम्ही जर याचं प्रॉपरली जर अनालिसिस केलं, तुम्हाला एक गोष्ट जाणवत आहे का मॅक्झिमम प्रश्न रिपीट होत असतात. म्हणून ही सिरीजला तुम्ही कंटिन्यू करत राहा. व्हिडिओ जर आवडलाच तुम्हाला लक्षात ठेवा तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.